आणि शिवसेनेचा स्ट्राइक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी हे वक्तव्य केलंय। एक खासदार असणाऱ्यांना कॅबिनेट पद मग शिवसेनेशी दुजाभाव का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंकडून नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। 7 खासदार असताना एकच राज्यमंत्रीपद मिळालंय आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि त्यावरूनच बारणे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। शिवसेनेचा स्ट्राइक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवंय आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हे वक्तव्य केलंय। इतकंच नाही तर एक खासदार असणाऱ्यांना कॅबिनेट पद मग शिवसेनेशी दुजाभाव का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंकडून नाराजी सुद्धा या संदर्भात व्यक्त करण्यात आलेली आहे। तर आपण पाहिलं की कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर आता नाराजी नाट्य कुठेतरी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त आहे आणि तो पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवं। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। मी तुम्हाला सांगतो की राज्याच्या आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाला न्याय मिळावा किंवा न्याय दिला जावा ही भूमिका आमची होती। त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री तर दिलंच पाहिजे होतं, परंतु बघा इतक्या मोठ्या जवळपास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आले असताना जवळपास या सरकारमध्ये 61 मंत्री भारतीय जनता पक्षाचे, घटक पक्षाचे 11 मंत्री आहेत। ही न्यायिक भूमिका या सगळ्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे होती, कारण आगामी निवडणुकीला सामोरं जात असताना जर न्यायिक भूमिका असते तर तो एक वेगळा मेसेज सर्वसामान्य जनतेमध्ये गेला असता। तर आपण पाहतोय शिवसेनेचा स्ट्राइक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवं आणि असं शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी वक्तव्य केलेलं आहे। आणि एक खासदार असणाऱ्या कॅबिनेट पद मग शिवसेनेशी दुजाभाव का असा सवाल सुद्धा त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंकडून अशाचं वक्तव्य करून नाराजी सुद्धा त्यांची उघडपणे दिसून आली आहे। 7 खासदार आहेत आणि 7 खासदार असताना एकच राज्यमंत्रीपद मिळाल्यानं शिंदेच्या सेनेमध्ये नाराजी आहे का असा सूर सुद्धा आता कुठेतरी उमटताना दिसतोय। Thank you.